पाहिलंच ना किती राग राग करतात ते. किती वेळा सांगितलंय की एवढा राग बरा नव्हे, पण जरा काही मनाविरुद्ध झालं ना की डोक्यात राग घालून घेतात. हे सगळं माझ्या बाळाला काय झालं असतं. ताई साहेब, अहो काय बोलताय तुम्ही? तुम्ही शांत व्हा. असं अभद्र बोलूच नका ना. बाळ एकदम व्यवस्थित आहे, काहीच झालं नाहीये बाळाला. तुम्ही रडणं थांबवा आधी. बाळाला आवडणार आहे का त्याच्या आईला असं रडताना बघून? मग ताई साहेब, घरी आजी आहेत, मी आहे. बहिणीसारखी काळजी घेईन मी तुमची. बहीण नाहीये मला, पण मी असं समजेल की हे सगळं जे घडतंय ना ते माझ्या बहिणीसोबतच घडतंय. बरं, एक काम करा आता, चला थोडा वेळ झोपा. नको ग, मला झोप नाही लागायची. मला भीती वाटते ग. भीती परत काय घडलं आणि माझ्या बाळाला काय झालं तर. हो, तुझा बाळापेक्षा ती ती फाईल जास्त महत्वाची वाटली का ग त्यांना? त्यांना एक सांगायची गरज वाटते की त्यांची बायको गरोदर आहे, तिच्याशी कसं वागावं, कसं बोलावं. पण नाही, त्यांना या बाळापेक्षा ती ती फाईल जास्त महत्वाची आहे. शांत व्हा तुम्ही. ताई साहेब, खाली सगळे एवढे चिडले का होते? तीच ती फाईल आणि अपघाताबद्दल बोलत होते सगळे. तसाच होता तो अपघात. त्या अपघातामुळे सगळं घर बदललं. म्हणजे नक्की काय झालं होतं? अभिमन्यू आणि त्याचे आई बाबा एकदा गाडीने चालले होते. त्यांच्या गाडीचा खूप मोठा अपघात झाला. त्याच्यात अभिमन्यूचे आई वडील गेले ग. पण नशिबानं अभिमन्यूचा जीव थोडक्यात वाचला. आणि हा अपघात कधी झाला होता? एक वर्ष झालं असेल. मोहनला गायब होऊन सुद्धा 1 वर्ष झालंय. मोहनचं गायब होणं आणि हा अपघात काही संबंध असेल का? काहीतरी संबंध नक्कीच आहे असं का वाटतं? वृंदा, वृंदा. अहो ताई साहेब, तुम्ही उठताय कशाला? चला तुम्ही झोपून घ्या. तुम्ही आराम करा, चला. अगं मला नाही झोप लागणार ग. अहो मला काही सांगू नका, तुम्ही उठा. थोडा आराम करा, चला या. सावकाश, हळू. काही लागलं तर आवाज द्या, मी येते. चला जानकी ताई, येतो. काका, अहो जेवण गेल्यास तर बरं झालं असतं ना. नाही अरे, कोर्टमध्ये जायचंय मला, हिअरिंग आहे आज. नाही, या वेळेला ठीक आहे, पण पुढच्या वेळेला मात्र जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही हा काका. ठीक आहे जानकी ताई, मी सांगितले ते सगळं लक्षात ठेव आणि अभिमन्यूच्या सुद्धा कानावर घालून ठेव ही गोष्ट. हो. आणि काम होईपर्यंत ही फाईल जपून ठेव. हो, अरे किती काळजी करशील. निश्चिंत मनाने जा, मी सांभाळीन ती. येतो. काका जरा सावकाश जा. सांभाळून जा हा. अच्छा, आई. अहो आम्ही काय तुम्हाला परकी आहोत का? हो ना. आई, अगं असं काय त्या फाईल मध्ये? आम्हाला का नाही दाखवलंस तू? हे चुकीचंच आहे ना.
नाही म्हणजे फाईल तुम्ही तुमच्याकडे ठेवणार हरकत नाही, वकील काकांनी सांगितलंय ओके, पण तुम्ही ती फाईल अभिमन्यूला दाखवणार पण आम्हाला मात्र दाखवणार नाही? हो, आम्ही काय पाप केलंय? आणि आम्ही मोठे आहोत की अभिमन्यू मोठा आहे? वयाने तुम्हीच मोठे आहात, पण कर्तृत्वाने अभिमन्यू मोठा आहे. या फाईलमध्ये काय आहे ते तुमच्यापासून लपवणार नाहीये मी, पण ते आत्ता दाखवू शकत नाही. योग्य वेळ आली की दाखवेनच. पण असं का? म्हणजे एवढं असं काय आहे त्या फाईल मध्ये लपवण्यासारखं? तुम्हाला फाईल न दाखवणं हा निर्णय माझा नाहीये, वकील रायकरांचा आहे. ते आपल्या कुटुंबाला फार वर्षांपासून ओळखतात. तेव्हा जर त्यांनी असं सांगितलं असेल तर त्याला काहीतरी अर्थ असेलच. मुद्दाम चाललंय हे सगळं. बरोबर आहे, त्यांना आपल्याला इस्टेटी पासून लांब ठेवायचं आहे ना. आणि जरी दिलं ना तरी भीक घातल्यासारखं देतील काहीतरी उपकार म्हणून. तो अभिमन्यू कर्तृत्वाने मोठा आहे म्हणे. आम्ही काही इथे उगाच केस पांढरे केले आहेत का इतकी वर्ष? किती दिवस फाईल लपवून ठेवतायत बघतेच मी. वहिनी, तू काही म्हण, ती फाईल सगळ्यात आधी मीच घेतो की नाही बघच. वाट बघ. तू सुद्धा वाटच बघ. हे सगळं मोहनशी संबंधित आहे असं वाटतंय. तो अपघात झालेला काळ सगळंच मोहनच्या गायब होण्याच्या वेळेलाच झालं.